जय भीम पब्लिक, मी आहे सुरेखाच ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आता चले वर स्लॅबवर गच्चीवर तर मला काम आहे वर। आज ही टाकी धुवायची आहे बघा, ही काढून ठेवली त्यांनी आणि सहस्त्रकुंडचं पाणी येते तर खूपच गढूळ येऊ लागलं होतं। दाखवते पाणी, हे बघा टाकी आणि किती घाण झालंय पाणी आणि आजूबाजूनं पण किती घाण साचली, गढूळ पाणी येते, गाळ बसलाय खाली। पण असंही पाणी आम्हाला बरं वाटते। हे पण येणार नाही मला आणखी 2 दिवस, 5-6 दिवस तर झालेत नळ येऊन, आणि आणखी 2-3 दिवस येणार नाही तर पाणी तर संपलंय माझं। आभाळ आज पण खूप आहे, काल खूप मोठा पाऊस झालाय एक, नंतर पडून थांबला आणि मला आता टाकी धुवायची, ही खालून पाणी आणून टाकी धुवून घ्यायची। तर पाणी आणलं मी आणि आता ह्याच्यातलं काढते पाणी। अरे जास्त आहे गढूळ, हा बघा पाणी किती भारी आहे पाणी। हे पाणी आम्हाला पूर्ण, आणि हेच पाणी छान वाटते। सहस्त्रकुंडचं येते झालंय तिच्यानं दम यायला। मयूर हलना भी हे बघा कसला गढूळ पाणी काढलंय, इथेच ढकलून दिलंय मी टाकीतलं काढून। मी आता शिरी कमी केली, आता याला घासून घ्यायचंय। हे टाकलं एरियल आणि ही घासणी आणि हे पाणी। घासते वेळेस टाकते। आता ही साईड लई दिवस झाले नळ आला नाही, मागे सारखा येऊ लागला तर तसंच टाकीत पाणी साचून राहू लागलं। हे मला आता ज्या दिवशी नळ नाही येणार त्या दिवशी टाकी काढावं धुवायला, टाक्या दोन्ही तिन्ही पण। मग आज नाही नळ येणार तर घ्या घासून, असं घासावं लागतंय आम्हाला। लेकरं म्हणतात काय काम राहते मम्मीला। काय रे, बाहेरून लावून घे दरवाजा, हा बरं मधातून घे लावून।
आग होत आहे हाताची. नका काढल्यानं जीव कसला घाम आलाय मला बघा. मधामध्ये टाकी घासून आबाळ आलेला आहे, ऊन कळकालय वरचं आणि मी घामा गरज झाले मधात घासून. आणि हात बघा. कोण कोण टाकी किती दिवसाला घासते कमेंट्स करून नक्की सांगा बरं मला. आमच्या गावातल्या लेडीज लोक तुम्हाला दाखवते आता मधात बघा. असं इतका फेस झालाय आणि मी ह्या घासणीनाच घासून काढलंय बघा. असं एक एक प्लेट, एक एक वाटी, एक एक ग्लास कसा घासले जाते तसं घासलंय आज. मी तर एका महिन्याला 1.5 महिन्याला टाकी धुते अशी घासू घासू. तुम्ही कधी धुता ते सांगा बरं नक्की. आणि याला जर एक 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 असा हेड येते नाही आता ते मी घासलाय. माझी खूप मजा येत आहे आज. आणि पाणी पण असंच येणार आहे. डबल टाकी धुतली की गडगार पण या. कारण इकडचं पाणी किती पुरणार आहे, जास्त दिवस जात पण नाही. दिसायला का माझा घाम असा निघला बघा. ससरकुंडच्या पाण्यासाठी. आणि इतकं छान घासून पण आणखी गाळ याच्यात होणारच. तरी घासणंच आहे कारण आता कमी झाली, पुन्हा आणखी भरणार. आता काढलो बघा ते घासलेलं पाणी आणि आता अशी निघली थोडीशी. आता ते बघा त्याच्यात रेती असल्यासारखं वाटलंय. आता ते सगळं डब्यानं काढावं लागतंय. चल बाई पाणी काढून घेते. दोन चार राहिले रे तिथे खडे. आणखी काढल्याशिवाय तर गप्पा बसायचंच नाही ना. वारं सुटला छान करायचं. झाली आता एकदाची मधातनं घासणं. आता वर नळ आलं त्या दिवशी वरून घासून धुवून घेते कारण पाण्याची कमतरता आहे. हे बघा घेतली ना मी घासून. छान दाखवते तुम्हाला असं करून. हे बघा घेतली ना छान चांगलं वरून खाल्लं. चला चला मग आता खाली जावं, आंघोळ करावं. मग माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि माझा ब्लॉग बघून नक्की बघा.
लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. आता आले मी खाली. वाव, काय घाम आलाय.